हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 51-52 बघत होतो आपण. जयसेनाचार्यांची टीका संपली आहे. शेवटचं एक वाक्य राहिलं तेवढं बघू. एकदा गाथा म्हणू आपण. 51-52 आणि जयसेनाचार्यांचा 57-58 नंबर आहे. वण्यरसगंध फासा परमाणु परुविदा विशेषेहिं दव्वादोयणण्णा अण्णत्त पगासगा होंती दंसननाणाणितः जीवनी बद्धाणि अण्णन् दंसननाणाणितः जीवनी बद्धाणि नण्णभूताणि ववदेसदोपुदत्तं कुवदिहीनो सभावादो. काय सांगितलं? परमाणूमध्ये प्ररूपित जे वर्ण रस गंध स्पर्श हे गुण आहेत तर ते द्रव्यापासून कुठल्या पुद्गल द्रव्यापासून अनन्य राहतात आणि विशेषांच्या द्वारे अन्यत्वाला प्रकाशित करणारे असतात. हे दृष्टांत दिला आणि त्याच्यावरनं प्रयोजन काय आहे तर जीवामध्ये निबद्ध जे काय दर्शन ज्ञान जी हे गुण आहेत तर ते जीवद्रव्यापासून अनन्यभूत आहेत, जीवाशी निबद्ध आहेत आणि जीवापासून अनन्यभूत आहेत. असे असताना व्यपदेशाच्या अपेक्षेने पृथक्त्वाला करतात, स्वभावाने त्यांच्यामध्ये पृथक्त्व नाही असं घटवून सांगितलं. म्हणजे द्रव्य आणि गुणामध्ये व्यपदेशाच्या अपेक्षेने पृथक्त्व आहे, स्वभावाच्या अपेक्षेने नाही. स्वभाव से पृथक्त्व नाही है. तर त्याच्यामध्ये पुढं जयसेनाचार्यांची टीका घेतली आहे. घे तुला घ्यायचं शुद्ध 51-52ची जयसेनाचार्यांची मागची टीका. तर त्याच्यामध्ये काय चाललं होतं आपलं की जरी ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोगाचे भेद करताना 4 आणि ज्ञानोपयोगाचे 8 भेद आणि दर्शनोपयोगाचे 4 भेद हे जरी व्याख्यान केले तरीसुद्धा इथं शुद्ध अशुद्धाची विवक्षा नाही. मग काय विवक्षा आहे तर फक्त द्रव्यापासून गुण हे कथनचित भिन्न आहेत, सर्वथा भिन्न नाहीत या अपेक्षेने कथन करून सांगितले. त्यामुळं भेदामध्ये तुम्ही जाऊ नका. तर जे पण भेद आहेत ते सगळे गुणाचे पर्याय आहेत. ज्ञानोपयोगाचे सगळे हे पर्याय आहेत. 8 भेद जे घेतलो ज्ञानोपयोगाचे, दर्शनोपयोगाचे 4 भेद. मग जसं द्रव्यापासून गुण भिन्न आहे तसंच द्रव्यापासून पर्यायसुद्धा भिन्न आहे. मग यालाच म्हटलं अतत भाव. मग त्यांनी आत्ता काय घातली गाथा म्हटले प्रवचनसारमध्ये की जे द्रव्य आहे ते गुण नाही, गुण आहे ते द्रव्य नाही. नाही ते पुढं आलं ना असं की अतत भाव आहे तो सर्वथा अभाव नाही. का सांगितलं असं? अतत भाव आहे तो अभाव नाही. काल उदाहरण काय बघितलं होतं? कोणी सर्वथा मानेल ना द्रव्यापासून गुण भिन्न आहे. सांगितलं की सर्वथा भिन्न नाही किंवा प्रदेशाच्या अपेक्षेने भिन्न नाही. कसं एक उदाहरण देऊन सांग किंवा काय त्याच्या कुठल्या हेतूने सिद्ध करणार? अतत भाव म्हणजे अभाव नाही. काल मी सांगितलं होतं याचं उत्तर. कसं? नाही ते झालं की, पण अतत भाव म्हणजे काय आणि अभाव म्हणजे काय ह्याच्यावरनं मी सांगितलं होतं. काय म्हणले? अतत भाव म्हणजे हा तो नाही. हां, हे अतत भाव झाला, हा तो नाही. पण अभाव म्हणजे हा नाहीच असं झालं ना. त्यामुळं सांगितलं वस्तू आहे पण एकमेकात नाही. ते आपण अपोहवाद नाही का बघितलं. अपोहवादींचं मत आहे ते तिसरं अपोहरूपता म्हणून दाखवलेलं दोष 109 का 8 गाथेमध्ये प्रवचनसारमध्ये की जर द्रव्यापासून गुण हे भिन्न मानले
तर 3 दोष येतात असं त्यांनी त्याच्यामध्ये घेतले होते. काय काय? द्रव्यापासून गुण सर्वथा भिन्न मानले. तर 3 दोष काय घेतले होते? ते गुण सर्व गुण अनेक अनेक रूपता प्राप्त होईल. दुसरं उभय शून्यता प्राप्त होईल. आणि तिसरं होतं अपोह रूपता. मग ते अपोह रूपमध्ये सांगितलं की अपोहवादी काय म्हणतो, गोची व्यावृत्ती म्हणजे अश्व आहे, म्हणजे हा गो नाही म्हणजे अश्व आहे असं सांगतो तो. सर्वथा अभाव म्हणजे कोणाचा तरी सद्भाव, मग याला म्हणायचं अपोह रूपता. डावा हात म्हणजे उजवा हात नाही, पण डावा हात नाही म्हणून म्हणले तर नाहीच आहेच कथन करत नाही, अस्तीचं नास्ती रूपानेच कथन करतो तो अपोहवादी असतो. मग असं सांगितलं की द्रव्य आणि गुणांचं कथन करताना तुम्ही जर एक नास्ती रूपानेच कथन केलात तर कोणाचं पण आपण अस्तित्व सिद्ध करू शकणार नाही. म्हणजे द्रव्य म्हणजे गुण नाही असं सांगताय तुम्ही, तर द्रव्य आहे हे सांगावं लागेल ना पहिल्यांदा, गुण आहे हे सांगावं लागेल, आणि मग तिथं म्हटलं की ते दोन्ही एकमेक रूप नाही आहेत. जर एकमेक रूप मानले तर तत्भाव होऊन जाईल, आणि मग दोन वेगळे म्हणावंच लागणार नाही, तिथं एक रूपच होऊन जातील ते. हे द्रव्य आहेत आणि हे गुण आहेत अशी विवक्षा तिथं राहणार नाही. म्हणून अतत्भाव सांगितलंय, तत्भाव नाही. असं सगळं वर्णन 105, 6, 7, 8 गाथेमध्ये प्रवचनसारमध्ये चांगलं घेतलं त्यांनी. सगळे हेच सेम टॉपिक घेतलंय, फक्त वेगळ्या वेगळ्या रीतीने अमृतचंद्राचार्य आणि आचार्य पण सेम आहेत, पण तरीसुद्धा कथन करण्याची, विश्लेषण करण्याची पद्धती वेगळी घेतली त्यांनी, आणि चांगली आहे ती पद्धती. त्यामुळं दोन्हीचं सायमल्टेनियस अभ्यास केला तर कोइन्सिडेंटली आमचं ते बरोबर तेच प्रकरण चालू आहे, त्यामुळं दोन्हीकडं रिवाईज व्हायला लागले ते. नाहीतर असं स्पेशली घेऊन काढून बघितलं नसतं गेलं, पण तेच टॉपिक चाललं त्यामुळं असं डिफरन्स चांगलं कळतं आहे. तर इथं काय घेतलं होतं की जे पृथक असते, हे समजून काय फायदा, तर ह्याच्यासाठी चिंतन चांगलं घेतलं होतं की जे द्रव्य आणि गुण हे सर्वथा वेगळे मानले, तर जी वस्तू सर्वथा माझ्यापासून भिन्न आहे ती माझ्या सुखाचं कारण कसं. फॉर एक्झाम्पल कुठलंही परद्रव्य, भोग सामग्री वगैरे तुम्ही जे म्हणता, तर ती जर सर्वथा तुमच्यापासून भिन्न असेल तर ती तुम्हाला सुख कसं देणार. त्यामुळं भिन्न स्वतःपासून, मायापासून जर सुख वगैरे हे ज्ञानादी गुण सर्वथा वेगळे असतील तर ते मला सुखाचं कारण नाहीत, ते मला सुखाचं साधन होऊ शकत नाहीत. मग जर गुण द्रव्यापासून म्हणजे ज्ञान किंवा सुख हे जीवापासून भिन्न मानले तर आनंद कसा मिळणार किंवा कधी मिळणार, कधी त्याचा संयोग होणार म्हणणार आणि मग तिथं आनंद मिळणार, तर असं तर होणार नाही. संसारामध्ये काय करतो तेच बघतो, सुखाचा संयोग मिळवून बाहेरूनच बघतोय ना, म्हणून तर बाह्य वस्तूतून सुख प्राप्त होते ही मान्यता आहे, म्हणूनच संसार आहे. संसार ह्याचंच नाव आहे हो. परिणाम जिथं आपण जोडलेत ना बहिरंगामध्ये, हे मला सुख देतात आणि हे मला दुःख देतात. कोण कोण दुःख देतं, मुलगा दुःख देतो, नवरा दुःख देतो, सासू सासरे दुःख देतात. हे सगळे बाहेर दुःखाचे कारण बघतोय ना, तोपर्यंत शांती नाही. म्हणून हे पण याच्यातून सिद्ध होते की द्रव्यगुण अनन्य आहेत, म्हणजे तुमचे गुण तुमच्यामध्येच आहेत, तुम्ही तुमचंच भोगताय. म्हणून मी आज एक छान वाक्य काय वाचलं होतं, इतकं नाही लक्षात राहणार, कोणाचं तर स्टेटसला चांगलं वाक्य आलं होतं की जेव्हा आपण सुख भोगतो त्यावेळेस हा विचार करा की दुसऱ्यातून आलंय, दुसऱ्यामुळं आलाय मला सुख, आणि जेव्हा दुःख भोगतो त्यावेळेस विचार करा हे माझंच आहे. म्हणजे तुमचं कर्तृत्व भाव थांबेल किंवा तिथं असणारी तुमची पराला दोष देण्याची वृत्ती थांबेल. उपादान निमित्ताचे चिंतन करत तसं सांगितलेलं आहे की जेव्हा बस की 10 मिनिटं निमित्ताने कार्य होतं पराचं, अजून निघायचे. पराच्या निमित्ताने मला चांगलं कार्य घडलं तर त्यांचा उपकार असायला पाहिजे, त्यांच्यामुळे झालेले. जेव्हा मला माझं कार्य दुसऱ्यांच्यामुळे दुःख झालं तर सुद्धा हे माझंच केलेले कर्माचं फळ आहे, असं प्रकारे मी दोन्हीकडून चिंतन केलं तर काय होईल. म्हणून सांगितलं कर्तृत्व भाव नष्ट होईल, आपल्याला जी कर्तावृत्ती आहे परिणामामध्ये तर ती नष्ट होईल. म्हणून म्हणजे जे पृथक असते ते सुखाचे साधन नसते, हे सिद्धांत वाक्य सांगितलं. काय जे पृथक वेगळं असतं ते माझ्या सुखाचं कारण नाही, लिहा. तर जे पृथक असतं ते मला सुखाचं कारण नाही.
म्हणून बाह्य षटक्रिया हे देखील सुखाचे कारण नाही. देवपूजा करता तर सुख झालं वाटतंय, स्वाध्याय केला तर सुख वाटतंय, पराचा अवलंबन आहे तोपर्यंत सुख नाही. तप येतं. सगळंच की, पण बहिरंगातून तुम्ही लावताय ते बाह्य तप वगैरे जेव्हा म्हणताय त्यावेळेस तिथं त्याच्याद्वारे कसं सिद्धी होणार. म्हणून बाह्य षटक्रिया किंवा नाही मिळणार, कारण परद्रव्य झालं तर ते परद्रव्य परपर्याय असेल तर ती सुद्धा माझ्या सुखाचं कारण नाही. इवन आपली पर्याय पण आपण म्हणतो की एक समयापुरतं सुखाचं कारण ठरली, समजा शुद्धोपयोगाची पर्याय, दुसऱ्या समयाला ती पर्याय सुद्धा तुम्हाला उपयोगी नाही. कारण जर तुम्ही त्या शुद्धोपयोगाची चर्चा आत्ता करत बसला किंवा त्याच शुद्धोपयोगाला धरून तीच मला प्रगट व्हावी तर ते सुद्धा होणार नाही. म्हणून परद्रव्य माझ्या सुखाचं दुःखाचं कारण नाही. तर ते माझ्याशी कथनचित अभिन्न आहे हे बघा, दृष्टी बाहेरच्या पासून दूर करण्यासाठी हे सांगितलं. परद्रव्याला दोषी बनवताय तर तिथं म्हणलं तुझंच तू भोगतोय, बाहेरचं परद्रव्य अकिंचितकर आहे. सुख माझे माझ्यात नित्य अभिन्नच आहे. गुणगुणीचा भेद करणे व्यवहार आहे व गुणगुणीचा भेद सोडून अभेद होणे हा निश्चय आहे. काय कळलं? गुणगुणीचा भेद करणे हा व्यवहार आहे. त्यातच अभेद रूपाने पाहिलं तर हां, भेद सोडून अभेदाकडे नेणं हे प्रयोजन आहे. भेद सांगायचं प्रयोजन काय आहे तुम्हाला? अभेद वस्तू दाखवायचं आहे. मग त्यामुळं व्यवहार कुठं आहे? जिथं भेद करतो तिथं व्यवहार आहे. आणि जोपर्यंत भेदाला सोडणार नाही तोपर्यंत अभेदाची म्हणजे निश्चयाची प्राप्ती होणार नाही. प्रत्येक द्रव्य स्वाश्रित स्वयंसिद्ध नित्य परिणामी आहे, परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. ही अबाधित वस्तुव्यवस्थाच सुखाचे कारण आहे. द्रव्य जर आपल्या स्वभावाला सोडेल, स्वगुणांपासून भिन्न होईल तर विश्वाचा किंवा संसाराचाच अभाव होण्याचा प्रसंग येईल. काय म्हणले? द्रव्य जर आपल्या स्वभावाला सोडेल, हां, का बरं? संसाराचा अभाव होण्याचा प्रसंग येईल म्हणलं. कारण कुठलं द्रव्य स्वभावाने राहणारच नाही ना. एक आपत्ती बघा की, जर मी माझ्या स्वभावाला सोडून पुद्गल रूप परिणमन केलं किंवा पुद्गल द्रव्य एखादी बाहुली वगैरे ठेवली आहे समोर एखाद्या मुलाने खेळताना आणि ते त्याच्यामध्ये जीव बघतंय ना, हे माझं फ्रेंड आहे, हे माझं भाऊ आहे, असं वगैरे त्या बाहुलीत बघतंय. जर ते डॉल म्हणजे अचेतन नसून चेतन झालं तर मग अचेतन पुद्गलाचाच नाश होण्याचा प्रसंग येईल. त्यामुळं कुठलंही द्रव्य तसं वेगळं बघता येणार नाही आपल्याला. सगळे द्रव्य एकमेक होऊन जातील किंवा सगळ्या द्रव्यांचा अभाव होऊन जाईल. म्हणून संसाराचाच अभाव होण्याचा प्रसंग येईल. म्हणून अन्यत्व सांगताना जे जीवाचे स्वरूप आहे ते ज्ञानाचे स्वरूप नाही व जे ज्ञानाचे स्वरूप आहे ते जीवाचे स्वरूप नाही, हाच अतद्भाव आहे. म्हणजेच द्रव्याचं स्वरूप आहे ते गुणाचं नाही, गुणाचं आहे ते द्रव्याचं स्वरूप नाही. सामान्य साधं कथन आहे, फक्त एवढं इतकं डिस्क्रिप्टिव्ह केलं आहे की त्याला तुम्हाला काही शंकाच राहू नये त्याच्यामध्ये. आपल्याला वाटेल परत परत तेच का सांगायला लागले, पण इतक्या खुलासेनंतर म्हणलं की सगळे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजेत. म्हणून आगमामध्ये स्यात द्रव्य स्यात पर्याय असे सांगितले आहे, पण अध्यात्मामध्ये द्रव्यच आश्रयभूत आहे. जे आपण काल उपादेय शब्द आला होता ना, तर त्यासाठी सांगितलं की अध्यात्मामध्ये द्रव्यच आश्रय करण्यायोग्य आहे, पर्याय किंवा परद्रव्य आश्रय योग्य नाही. पण अन्यमतींना सगळ्यांना अध्यात्म मान्य आहे की कसं? म्हणजे द्रव्य आपलं द्रव्य आश्रयभूत आहे असं मान्य आहे, पण आगम भाषेमध्ये त्यांनी काय चूक केली तर मात्र द्रव्यच मानला, पर्यायाचा सर्वथा अभाव मानला. वस्तू स्वरूपच चुकीचं झालं ना त्यांचं, त्यामुळं आगम भाषा चुकली. मग निरीक्षण नुसतं चांगलं असून उपयोग नाही तर परीक्षणसुद्धा चांगलं असायला पाहिजे. म्हणजे आगम भाषा सांगते निरीक्षण पद्धती, आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती आणि अध्यात्म भाषा म्हणजे परीक्षण पद्धती. का असं म्हटलं? महाराजांनी सगळं खुलासा करून सांगताना हे घेतलं होतं. का असं म्हणते? हां, सगळं असं आहे अशी वस्तुव्यवस्था आगमामध्ये सांगितली, त्याला निरीक्षण म्हणलं. अध्यात्मामध्ये हे सगळं निरीक्षण करून त्यातले मला काय उपयोगी आहे त्याला म्हटलं परीक्षण. म्हणजे कसं आहे स्वरूप
व्यवस्था काय आहे ही समजून घेतल्याशिवाय मला प्रयोजनभूत काय हे समजणार नाही. म्हणून आगमाचं पहिला अभ्यास करा असं का सांगतात, तर हे सगळं पहिल्यांदा बाहेरचं ज्ञान किंवा एक बॅकग्राऊंड तयार झाल्यावर मग सांगितलं तुम्ही हे काय उपादेय काय ह्याचा विचार करणार आणि परीक्षण करून स्वतःला त्याच्यातून वेगळं करणार, तर ती अध्यात्म भाषा म्हणली जाते. म्हणजे जीव नुसतं म्हटलं तरी सुद्धा सगळे जीव एकत्र येणार, पण त्याच्यातून निज जीव वेगळा काढण्यासाठी म्हणून अध्यात्म भाषा वेगळी शिकायला पाहिजे. आणि मग सगळ्या आगमामध्ये अध्यात्म जर काढला तर त्याचा रस येणार आहे. नाही तर नुसतं आगमातून शब्दाचं ज्ञान झालं तर अन्यमतीसुद्धा तेवढंच करतायत, मग त्यातमध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहणार नाही. म्हणून स्यात द्रव्य आणि स्यात गुण अशी व्यवस्था शिकायला पाहिजे. म्हणूनच तिथं काय चूक झाली यांच्याकडून, बौद्धांचे गुरु ते जीव आहे आणि नाही केलं ना, मग स्यातच राहिला ना त्याच्यामध्ये. मग सर्वथा लावलं जीव आहे जीव नाही, त्यामुळे त्यांना त्या तत्वाची सिद्धी होईना. आणि मग तिथं अकलंकांनी काय केलं, जाऊन तिथं स्यात शब्द लिहिला गपचूप त्या फळ्यावर रात्रीतून. आणि मग दुसऱ्या दिवशी ते वाचल्यावर गुरूंना त्याचा अर्थ लागला, त्या बौद्ध गुरूंना. आणि मग त्यांना कळलं की हे कुठल्या तरी जैन मुलाशिवाय कोणाला येणार नाही आणि आपल्या बौद्ध शाळेमध्ये कोणीतरी जैन आलं आहे. आणि मग तिथून त्यांची छानबीन सुरू झाली आणि ते पकडले, मारलं वगैरे, हे सगळं माहिती आहे आपल्याला. मग मला सांगायचं होतं की म्हणून जिथं स्यात शब्द आला तिथं एकांताचा नाश झाला आणि त्यामुळं अनेकांत मताची मग तिथं सिद्धी होते. म्हणून आपल्याला एवढ्या सगळ्यातून शिकायचं आहे काय, माझे गुण माझ्याशी अभेद आहेत आणि जे काय मी भोगतोय ना ते सगळं माझं भोगतोय, बाहेर परद्रव्याचं पराचं काहीही नाही. एवढं असेल ना निर्णय, आपला संसारसुद्धा तुम्ही खूप सरळ करू शकता. काय माझ्यासमोर बसलेले सगळे जे कोण संसारी आहेत ना, सगळ्यांनी निर्णय करा की तुम्हाला वाटतंय की मला माझ्या नवऱ्यामुळं माझ्या बायकोमुळं मला त्रास आहे, तर तिथं प्रॅक्टिकली विचार करून बघा ना, का मला हीच बायको आणि का मला हाच नवरा, हेच मुलं, हेच परिवार का मिळाला, असाच संयोग का मिळालं, हेच गाव का मिळालं, सगळे तुम्ही वेगळ्या वेगळ्या गावातले आहात, तेच का मिळालं. तेच ना, तिथं कुठं आपल्याला असं भाव भासणाच नसती हो की हे माझं मी असे परिणाम केले करू शकतो का. आता एक जण असे आहेत माझ्यासमोर की ज्यांना इंटरेस्ट आहे शिकायला, पण ते अशा ठिकाणी आहेत की जिथं जरासुद्धा सानिध्य नाही आहे. मग मी एवढे चांगले परिणाम करून पण मला असं क्षेत्र का मिळालं. मग इथं तुम्ही वर्तमान परिणाम बघताय, पण ह्याला कारण सगळे तुमचे पूर्व परिणाम आहेत. काय म्हणले मी, नैना काकी आहे का माझ्यासमोर तुम्ही. म्हणून ह्यालाच म्हणायचं परीक्षण. मग आपण आपल्या परिणामांचं परीक्षण करत नाही. काल सांगितलं हां, कालचं काय सांगितली होती गोष्ट रात्री, की ते नवरा बायको असतात आणि ती बायको आजारी असती, म्हणजे तिचं शरीर पूर्ण निकामी झालेलं असतं, असं ती रोगी झालेली आणि त्या एका बेडवर पडलेली. तशीच केस सेम आत्ता आली अम्मांकडे प्रतिक्रमणासाठी म्हणून, एका फॉरेनचे अमेरिकेचे मनुष्य आहेत त्यांची, आणि ते 30 वर्षाचे आहेत आणि त्यांचे फक्त हे डोळे हलतात, बाकी सगळं शरीर निकामी आहे. म्हणजे जेवढं म्हणा एवढं फक्त वरचा भाग आहे ना, एवढंच फक्त त्यांचं कार्यकारी आहे, बाकी सगळं शरीर म्हणजे अनकंट्रोल्ड आहे, त्यांच्या कंट्रोल अंडर व्हील नाही आहे. सगळं नळीतून घालतात काय ते लिक्विड वगैरे असं, तेवढंच. ते पण त्यांनी बोलू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, फक्त डोळ्याचं हालचाल आहे एवढंच, काही बाकीसुद्धा कुठलं हालत नाही आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये ती स्त्री होती की जी त्या नवऱ्याबरोबर दोघंजणच राहत होते त्या घरामध्ये, आणि तिचं तो दिवस रात्र सगळं त्या बेडवर तिचं करावं लागायचं त्या नवऱ्याला. मग त्यांनी खूप सगळे डॉक्टर्स केले, सगळे ट्रीटमेंट झाले, सगळे वैद्य हकीम सगळं झालं होतं उपाय त्याचे करून, पण तरी त्यामध्ये काय त्याला यश येईना. म्हटल्यावर तो आता सोडून दिली होती आशा त्यांनी की काय होईल, कधी बरी होईल तेव्हा होईल, नाही झाले तर नाही झाली, आणि तो आपलं तिची सेवा करत राहायचा नवरा. आणि मग काय झालं, एक दिवस एक कोणी साधू भेटले आणि त्यांनी सांगितलं हे सगळं स्टोरी ऐकल्यावर त्यांची, की तू म्हणजे त्या साधूला घेऊन गेलं त्या नवऱ्याने बायकोजवळ, आणि मग तिथं त्या दोघांची एकमेकांना क्षमावली करायला लावली त्या साधूंनी. म्हणले की कधीतरी तुम्ही असे भाव केलेत की जे तुम्हाला फळ आत्ता मिळतंय त्याचं, अशी पत्नी मिळावी किंवा असा पती मिळावा. तुम्ही पतीला म्हणलं की तू कोणाच्या तरी संसर्गात जाऊन असा त्रास दिलाय म्हणून तुला अशी तिची सेवा करावी लागते,
आणि पत्नीला सांगितलं तू कुठल्या तरी आजारीकडे वगैरे बघून रोगीकडे बघून औदैहिक भाव केले असणार किंवा कधी रोगीची सेवा केली नसणार, ह्याचं फळ तुला असं शरीर मिळालं. आणि मग दोघांना आपली स्वतःच्या शरीरातल्या जीवांची किंवा आपल्या परिस्थितीची क्षमावली आणि एकमेकांची क्षमावली करायला लावली. आणि तेवढ्या परिणामामध्ये तुम्हाला वाटत नसेल बरं का, तुम्ही आत्ता एकमेक जवळ राहताय किंवा काय म्हणायचं संगनमत आहे असं वाटतंय नवरा बायकोचं, पण कुठंतरी असे क्लेश जे राहिलेले असतात ना अंतरंगामध्ये, कुठल्या तरी एखाद्या घटनेविषयी प्रसंगाविषयी कुठल्या एखाद्या दिवशी वगैरे, तर ते परिणाम कधीतरी असे जागृत होऊन एकमेकांशी वैरी बनतो आपण सहजतेने. आणि मग हेच वैर भेटायला परत कसं भेटणार? आज प्रेमी म्हणून भेटलाय, उद्या तेच वैरी म्हणून भेटतात. आणि मग तिथं त्या साधूंनी त्यांची क्षमावली केली दोघांची, तर त्यांना रिझल्ट असे लगेच दिसले की 15 दिवसात ती त्या रोगातून बाहेर पडली, म्हणजे मेली. न तिला मरण येत होतं न तिचा रोग दूर होत होता. त्यामुळं दोघं पण अडकले होते त्याच्यामध्ये. आणि या एवढ्या प्रतिक्रमणाचं फळ की तिला त्याच्यातून मुक्ती मिळाली, म्हणजे ती बाहेर पडली त्या रोगातून, त्या शरीरातून. मग का झालं हे? असंच असतं आपल्याबरोबर पण. आपण म्हणून म्हटलं ना, आम्हा सांगतात नेहमी की काही जरी झालं ना मतभेद, क्षमावली करून टाकत जावा एकमेकांची, तिथल्या तिथं करायची आणि सरळतेने बरं का, असं नाही की वैर ठेवून वगैरे. जेवढं तुम्ही सरळता ठेवणार, परवा म्हणूनच जी तुम्ही माझ्या प्रवचनमध्ये ऐकलं ना की ते म्हणले कोणाला क्षमा मागायला आता असं मला कमीपणा नाही वाटत म्हणले. ते कामगार आहे तिथं त्यांची पण मी सहजतेने क्षमावली मागतो म्हणले. म्हणजे सरळता यायला पाहिजे आपल्यात पण. आपल्या संसर्गात असणाऱ्या लोकांमध्ये तर आपण क्षमावली सहज करू शकतो आणि फळ दिसणार आहे तुम्हाला. जेवढं तुमच्या परिणामात निर्मळता असणार आहे ना, तेवढं तुम्हाला तो समोरचा सुद्धा सहजतेने क्षमा करणार किंवा त्याचं आचरण बदलणार. आपण त्याला बदलायसाठी आपण क्लेश करतो, हे सगळ्यात मोठं पापाचं कारण आहे. टॅली करून बघा ना, जेवढं तुमचं पापाचा बंध वाढणार आहे तेवढं उदय तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. म्हणजे आज प्रतिकूलता आहे तुम्हाला समजा कुठल्याही रीतीने, आणि त्या जीवाचा संयोग तुम्हाला झाला आहे, तर तुम्ही आज त्याच्या निमित्तात कसे परिणाम करायला पाहिजे? नाही ना, सांग डॉक्टर. नाही ना, बोल ना. काय म्हणजे मला आज जो काय सगळ्यांसाठीच बरं का, की मला जो काही संसर्ग मिळाला आहे तो का मिळाला असा? माझे चुकीचे परिणाम. असं खरं खरं वाटतंय का? असं काय म्हणायचं, पडताळा करून परिणामांमध्ये तुला क्षमावली आहे का? म्हणजे जे काय आपल्याला संयोग मिळाला आहे त्या सगळ्यांविषयी मला क्षमाभाव आहे का अंतरंगातून? पण जेव्हा प्रसंग आल्यावर ते जितू पण तेच प्रश्न केले होते मी. जेव्हा प्रसंग आल्यावर आपण सावधान राहतो. मग त्यांनी काय उत्तर दिले? आपला अभ्यास कमी पडतो. मग काय करायला पाहिजे? एवढा आपला अभ्यास वाढवा, एवढंच आहे उत्तर त्याचं. आता समयामध्ये संयम राहत नाही ना, त्याला कसं करायचं ते त्रास व्हायला. म्हणूनच की जेव्हा आपण चांगले आहेत ना, कषायांचा उदय येताना नाही, नसताना. चुकीचं त्यांचं असो माझा असो, पण असा प्रकार आपण वादविवाद घालायला नको, हे करायला नको असं वाटतं, पण त्या समयामध्ये संयम पाहिजे. म्हणूनच की मग मुनी काय करतात सांगा की, मुनींवर काय निरंतर उपसर्ग नाही आहे, पण जेव्हा उपसर्ग येतोय त्यावेळेस कसं काय स्थिर होऊ शकतात? आता तुम्ही संसारात पडलाय, हा उपसर्ग आहे तुमच्यावर, जे काय संयोग भेटलाय हा उपसर्ग आहे, त्या उपसर्गातून बाहेर कसं पडणार? क्लेश करून, आकुलता करून, त्याचा विरोध करून कसं पडणार आहे बाहेर? तुम्ही निर्णय करा तर बाहेर पडू शकणार आहे. तुमच्या हातात आहे. तुम्ही आजच्या परिस्थितीने उद्या बदलू शकताय, म्हणजे भविष्य बदलू शकताय. पण तुम्ही आज इतकी आकुलता करताय ना, जर तुमच्या पूर्व परिणामांच्या निमित्तात जर ते 4 दिवसाचा उदय असेल ना, तर आज केलेल्या परिणामांच्या निमित्तात 40 दिवस 40 वर्ष भोगावा लागेल हा उदय तुम्हाला. आणि मग ते सुखाचं कारण आहे का? मग उलट त्याला साम्य भावानी थोडंसं, मला सांगणं सोपं आहे बरं का, पण तुम्ही तेवढं अवघड आहे, पण करावंच लागणार आहे, ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. वाटतात नंतर अंतरंगातून वाटतात ह्याला आपण सहन केल्याशिवाय. चिडचिड करून पण नाही बरं का, ह्याला जाऊ दे, ते परत कधीच येऊ नये माझ्या संसर्गात. बाहेरून बघितलं तर अवघड वाटतं, आज जाणलं तर सगळं सोपं आहे. म्हणजे म्हणूनच म्हणलं ना, प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. हे सगळं तत्व तर आपल्याला शास्त्रात मिळणार आहे, नाही असं नाही, कोणाच्या सानिध्यात गेला तरी मिळणार आहे ऐकायला हे सगळं. पण तुम्ही जोपर्यंत टॅली करत नाही, त्याला प्रॅक्टिकली घेत नाही, तोपर्यंत
आणि शेवटी हा अभ्यास करा, त्याच्याशिवाय समता येणार नाही. जेवढं तुम्ही निग्लेक्ट करत राहणार ना की आलाय उदय, त्रास होतोय, येऊ देत, जाऊ देत, जेवढं तुम्ही निग्लेक्ट करत राहणार आहे ना तर तेवढं तिथं त्याचं काय म्हणायचं, ते उदय सहजतेने निघून जातील. आपण त्या उदयाला एवढंसं असलं तर इतकं मोठं करून भोगत राहतो. त्यामुळं जर असं काहीतरी दुखलं, लागलं समजा, शरीरामध्ये काहीतरी झालं आपल्याला, त्याचा किती क्लेश केला समजा. म्हटलं ना मध्ये एकदा की घरात पाहुणे आले असतील तर लागल्यावर तुम्हाला माहीत पण नाही काहीतरी लागलंय हाताला, आणि मग ते पाहुणे गेल्यावर दिसलं आणि मग आता किती वेदना सुरू झाल्या सांगा. किती लागलंय, इतकं मोठं लागलंय, कधी लागलंय, कसं काय माहीतच नाही, वगैरे वगैरे. म्हणजे ते जे जखम झाली, जेव्हा झाली त्याच्याबद्दल जरा सुद्धा आकुलता नव्हती, काय ज्ञान नव्हतं. आणि जेव्हा ज्ञान झालं तेव्हा आकुलता किती सुरू झाली. अम्मा येणार आहेत वरून. मग म्हणून सांगितलं की तुम्ही एवढ्याशा दुःखाला इतकं मोठं करून भोगत राहता ना, म्हणून सांगितलं पुन्हा पुन्हा उदय तसे येत राहणार. संस्कार तसेच करतोय, त्यामुळं उदय तेच भोगावे लागणार. म्हणून तुम्हाला संपवायचं आहे ना दुःख, निर्णय करा मला भविष्यात दुःख नको. तर एवढंच उत्तर आहे, ज्ञाता ज्ञाता. मी आज सकाळपासून, म्हणजे काल पण जवळपास नाही, आज सकाळपासून म्हणा चालतंय, एवढ्याचं प्रॅक्टिकली चिंतन केलं की ज्ञाता राहिल्यावर परत उदय भयंकर येतात बरं का. असं नाही की मी एवढं साम्य भाव ठेवतोय आणि तरी पण मला का उदय असे येतात. जबरदस्त असतं ते. हां, निर्जरा कशाला म्हणायची मग, उदीरणा कशाला म्हणायची. माझं बी त्याचा अनुभव चिंतनामध्ये केलेलं ते प्रकरणात जास्त हे होत असतं. जेवढं समता ठेवताय ना, मला प्रत्येक वेळी असा अनुभव आलाय, ज्या दिवशी ध्यान छान झालं, एकदम मस्त झालं ना, मुद्दाम प्रतिकूल परिस्थिती असती समोर की माझं काय म्हणायचं की परीक्षा बघायला की ज्ञाता राहतंय का नाही. तिथं ध्यान करायला बसल्यावर कोण पण ज्ञाता राहील की. पण म्हणले जेव्हा असं समोर काहीतरी प्रतिकूल घडतंय, शरीरामध्ये तर त्रास होतोय, काहीतरी बहिरंगात तर होतंय, तर त्यावेळेस राहू शकतो का हे तिथंच समजते. आणि मग त्या ध्यानातलं बळ तुम्हाला इथं कार्यकारी ठरतं. म्हणून मग असं वाटलं, आज पण मी प्रत्येक वेळी तसं अनुभवलं की ज्ञाता राहायला पाहिजे, ज्ञाता राहायला पाहिजे. नाही काय विरोध करून किंवा प्रतिकूलतेला वाकडं जाऊन काही उपयोग नाही, तिथं नुकसान माझंच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतः विचार करा आणि एक दिवसभर प्रयत्न करून बघा. पण कधी कधी असं होतं त्याला उत्तर नाही दिले तर त्यांना उत्तर नाही दिले, त्याला हे करायला लागलं, तसंच वाढत जाईल त्याचं वागणं. असं म्हणजे त्यांना विरोध नाही केलं तर ते तसंच वागणार. तर मी असं त्यांचे असं म्हणलं की तुम्ही बोललेलं की त्याला ऐकून घेत नाही, हे करत नाही, असा प्रकार बी होतो ना भाव त्यांच्या समोरच्या व्यक्तीचा. कोण बोललेलं? समोरच्या व्यक्ती त्याने बोलायला तर ते शांत राहायला पाहिजे, शांत ऐकायला पाहिजे, प्रत्युत्तर द्यायला नको. म्हणले मी बोलायला लागले काय, मी एकटे बोलायला लागले, कोणाला बोलायला लागले. तेच की, म्हणूनच असं मुद्दाम तुमच्या समोर येतात ते प्रसंग, जेव्हा तुम्ही खरोखर विशुद्धीला प्राप्त झालाय ना, अशी उदीरणा सुरू होते कर्मांची. मग त्याला फेस करायची शक्ती आहे का, ती शक्ती मिळवा. आणि येणार आहे तो उदय, आल्याशिवाय निर्जरा होणार नाही आहे. मग तुम्ही प्रत्येक उदयात आकुलता करत राहिलात तर पुन्हा पुन्हा तेच उदय भोगावे लागणार तुम्हाला. आज समजू दे, नाहीतर नंतर समजू दे, काळानंतर काय म्हणायचं, अनंत काळानंतर समजू दे. हेच आहे की कर्म उदयाला येणार, ते त्रास देणार, पण त्रास भोगायचा का नाही हे तुमच्यावर आहे. त्याला दुःख मानायचं का नाही हे आपल्या परिणतीवर आहे. दुःख होऊन भोगावंच लागतं, हां, निर्जरा तर होणारच आहे, फक्त त्याची कशी निर्जरा करायची, आश्रवबंधपूर्वक का समूह निर्जरापूर्वक करायची, हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून सांगितलं ज्ञानपूर्वक केला तर लवकर मोक्षाला जाणार, सगळे निर्जरित होणार. प्रतिकूल प्रसंग येऊ दे म्हणते आम्हा तर दरवेळेस. म्हणून आता ही उष्णता इतकी वाढली आहे, किती आकुलता करताय सांगा घरात बसून तुम्ही. एकदा येऊन त्यागीकडे बघा की काय चाललंय दिवसभर. तुम्ही मस्त AC मध्ये, फॅनमध्ये निवांत बर्फाचं पाणी बिणी पिऊन असं थंडगार राहत असणार. एकदा त्यागीचा विचार केलाय का काय चालू असणार. थंडीच्या दिवसात करतो आपण उनका क्या होता होगा, उन्हाळ्याच्या दिवसात असं. काल परवा तर अम्मांनी उपवास केला होता, छोट्या अम्मांनी, आणि भयंकर त्या दिवशी सांगितले, अनाऊन्समेंट झाली म्हणले न्यूजमध्ये की 3 दिवस 46 टेम्परेचर राहणार आहे. मग मी म्हणले ज्यांनी सांगितलं सकाळी किंवा काल सांगितलं असतं तर अम्मांना आपण सांगितलं असतं ना उपवास करू नका, एवढं
म्हणजे वारं सुटलं होतं रात्रीच्या दरम्यान वगैरे म्हणून आम्हांनी केला असणार चतुर्दशीच्या दिवशी उपवास, की थोडं अनुकूल असेल वातावरण. पण इतकी धग होती त्या दिवशी तर, आणि मग ते दिवसभरात आम्हांचं काय चर्या होती आणि किती निर्विकल्पता होती तरीसुद्धा हे आम्ही बघितलं. आम्ही खाऊन पिऊन असे त्रस्त झालो होतो. पण त्यांना म्हणजे अशी काय म्हणतात, मी सांगून वगैरे नाही कळत असतो. तुम्ही जेवढं सहवासात राहणार ना, उलट तसे परिणाम, तसे संस्कार आपल्यावर होतात आणि आपण पण तसं फेस करू शकतो. नाहीतर मग मोही लोक तुम्हाला म्हणणार आहे तू नाही उपास करू नको, एकासन करू नको, त्रास होतो असं म्हणणारे तर भेटणार आहेत. आणि लगेच आपण पण लगे असंयमी असतं, त्यामुळं त्याचीच रुची असते. तर नाही नाही, कसं शक्य असल्या उन्हात कुठं करते होय मी. पण जेव्हा आता काय सांगितलं ते कोणाचं, पुष्पामांचं पण मे दरम्यानच झालं ना, शेवट कधी झालं, नाही जानेवारीमध्ये झालं वाटतं. एक सल्लेख नाही तर झाली ती असंच एप्रिल मेच्या दरम्यान. जाऊ दे, महाराजांचं झालं, वीरसागर महाराजांचं डिसेंबरमध्ये. हा डिसेंबर, तेव्हा थंडी होती. हा थंडी होती तेव्हा. नाही, वीरसागर महाराजांचं झालं ते 10 मार्चला. तेव्हा उन्हाळा होता. हा, मग कुंतलगिरीमध्ये उन्हाळा होता आणि तिथे यम सल्लेखना चालू होती. काय असेल परिस्थिती आम्हांची, महाराजांची सॉरी, म्हणजे करू शकतो का नाही जीव. जेव्हा निर्जरा करायची ना त्यावेळी समतेने निर्जरा होणार, जेव्हा आकुलता करणार त्यावेळेस ते असं आणि तसं भोगावंच लागणार आहे तुम्हाला. मग कशी निर्जरा करायची हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं प्रतिकूलता आली की घाबरून जाऊ नका, उलट तटस्थतेने त्याला फेस करा, तर सगळे कर्म सहज निर्जरित होणार. कशासाठी बघितलं हे सगळं, द्रव्यगुण पर्याय हे वस्तुस्वरूप समजून घ्यायचे. आगम भाषा सांगते की द्रव्यगुणाचं स्वरूप, पर्यायाचं स्वरूप सगळं समजून घ्या, निरीक्षण करा असं आहे. आणि अध्यात्म भाषा सांगते परीक्षण करा. दुसऱ्या गुणामध्ये अतद भाव आहे, पण आपण परद्रव्यामध्ये किती आपल्यापणाने किती म्हणजे आपलं मानतोय परातून. आणि असलेल्या अनंत गुणाचं एक अतद भाव आहे, म्हणजे त्यांचे कार्य त्यांच्यामध्ये होतं. मग ते काल परवा घटवले होते ना मी, की आपलेच गुण जर आपल्यापासून कथनचित भिन्न आहेत तर परद्रव्य भाव तर किती भिन्न आहेत आपल्यापासून. पण त्यांच्याशी पण एकत्व करूनच मोह वाढवतोय आणि संसार वाढतोय. म्हणून आपल्या स्वतःतल्या द्रव्यगुणांना, पर्यायाला भिन्न बघा, तर ते परद्रव्य तर दूर जाणारच परिणामातून. म्हणजे ते आपल्या कुठल्या सुखाचे दुःखाचे करता नाहीत हे दिसणार. किती आपलं पण जसं अभिषेक केल्यानंतर मंदिरचं हे मूर्ती पुसत होतं ना, जेव्हा म्हणले मीच स्पर्श करायला कसं जाणं होत होतं तिथं, म्हणजे एक आनंदाचं हे एकत्व केला होईल लगेच. किती तर हे आपलं म्हणजे परद्रव्य बरोबर. म्हणून तद्भाव जाणा, आणि संसारात राहतोय तर ज्ञाता राहावा, तर निर्जरा होणार. एवं दृष्टांत दार्ष्टांत रूपेण गाथाद्वयं गतम. अशा प्रकारे दृष्टांत आणि दार्ष्टांत रूपाने 2 गाथा सांगितल्या. जयसेनाचार्यांची टीका आहे मागं. अत्र प्रथमं उवोगो खलु दुविहो इत्यादी पूर्वोक्त पाठक्रमेण दर्शन ज्ञान कथन रूपेण अंतरस्थल पंचकेन गाथा नवकम. तदनंतरं न वियपदी नाणादो इत्यादी पाठक्रमेण नैयायिकं प्रति गुणगुणी भेद निराकरण रूपेण अंतरस्थल चतुष्टयेन गाथा दशकम इति समुदायेन 19 गाथाभिः जीव अधिकार व्याख्यान रूप 9 अधिकारेषु मध्ये 6ष्ठम उपयोग अधिकारः समाप्तः. काय सांगितलं, रूपरेषा सांगितली. कशासाठी सांगतात सांगा ही रूपरेषा. या गाथेनंतर ह्या गाथा आहेत अशा 9 गाथांचं ह्याचा एकदा अर्थ करते म्हणजे समजेल. येथे प्रथम उओगो खली दुविहो अशा रीतीने पूर्वोक्त पाठक्रमाने दर्शन ज्ञानाच्या कथन रूपाने 5 अंतरस्थलाच्या द्वारे 9 गाथा सांगितल्या. त्याच्यानंतर न वियपदी नाणादो इत्यादी पाठक्रमाने नैयायिकांच्या प्रति गुणगुणी भेदाचं निराकरण रूपाने 4 अंतरस्थलाच्या द्वारे 10 गाथा सांगितल्या. अशा प्रकारे समुदायाने 19 गाथांच्या द्वारे जीव अधिकाराचं व्याख्यान रूप 9 अधिकारामध्ये 6वा उपयोग अधिकार समाप्त झाला. कशासाठी सांगायला लागले तसं, बरं ग्रॉस आयडिया देण्यासाठी. अजून
का सांगते तो वर्णन हे आम्हाला एकदाच खुलासा केलं विसरून बी जात होतं ना, त्यामुळे त्याचे पुन्हा थोडे बरं रिवाईज करण्यासाठी. अजून महत्त्वाचं कारण सांगितलं होतं आम्हानी. नैना काकी सांगा काय सांगितलं होतं. नम्रता भाभी पंढरपूरला घेतलं होतं आम्हानी एकदा. जाऊ दे तुमच्या डोक्याने सांगा का असं कथन करतात आचार्य. विद्या काकी म्हणजे त्याचं तात्पर्य समजायला पाहिजे. म्हणजे कसं इष्टोपदेशाची सेवा केली आहे सगळं सगळं सांगण्याचं अजून? सार सांगण्याचे अजून तेच. ह्याचा एक खूप मोठा फायदा आहे असं सांगितलं. हां सांगा. एवढ्या गाथा लिहिल्यात वगैरे म्हणजे त्यात कुणी कमी जास्त करू नये. हां हे सांगितलं की कोणीतरी कालांतराने मध्ये एखादी गाथा घातली कुठली तरी नवीन आणून आपली तयार करून आणि मग हे ग्रंथ तर आचार्यांचा आहे मग ही गाथा ह्याच्यातली आहे असं दाखवेल कोणीतरी आणून. तर सगळीकडनं लॉक करून ठेवलंय हो, कुठून आतमध्ये प्रवेशच करता येऊ नये. परत दोष उत्पन्न होईल हां. अज्ञानी जीवांकडून असं केलं गेलं आता सगळे नवीन ग्रंथ करणारे रचयिता आहेत ना, ते आपल्या बुद्धीने काय पण कसं रचतायत, मग ते प्रमाण कसं धरायचं. म्हणून तर मग ते झालं ना एकदा मध्ये काहीतरी असं की अशी सभा चालली होती आणि त्याच्यामध्ये एक जण समोर बसलेला माणूस होता. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला. म्हणले सर्दी झाल्यावर काहीतरी असं औषधाचं प्रकरण चाललं होतं वाटतं आणि त्यामध्ये त्यांनी विचारलं की सर्दी झाल्यावर सुंठ खाल्लं तर चालतंय का. मग त्या ह्यांनी सांगितलं की नाही, सुंठ म्हणजे कंदमुळातनं काय म्हणायचं आता ते कोण भक्ष मानतं कोण अभक्ष, मग ते भक्ष नाही आहे असं त्यांनी सांगितलं वक्त्याने. मग ते समोरच्या माणसाने एकाने उठून काय म्हणलं, समयसारमध्ये दिलंय म्हणलं असं की सुंठ काड्यात सुंठ घालून खावं वगैरे असं. मग ह्यांनी म्हणले समयसारचं मी अध्ययन एवढ्या वेळा केलंय. वक्ता म्हणाले बरं का ते म्हणले मला कधी सुंठ आलं नाही त्याच्या वाचण्यात समयसार पूर्णमध्ये, ह्यांना कसं काही सुंठ मिळालं त्याच्यामध्ये. म्हणले मला बघायचं आहे आणा म्हणले. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी ते शास्त्र आणून दाखवलं तर कागदमध्ये घातलं होतं बरं का, की ज्याच्यामध्ये फक्त औषधीचं वर्णन होतं. असं कोणतरी वाटताना वगैरे तुम्ही घालता ना पुस्तकांमध्ये कागद, आणि तसं त्यांनी ते स्टिच करून वाटलेली होती कागद ती. म्हणजे जसं तुम्ही ते वंशावळी वगैरे घालताना अशा टाईपमध्ये त्यांनी एक कागद फक्त त्याच्यामध्ये अटॅच केलं होतं पुस्तकामध्ये. आणि त्या मनुष्याला काय माहिती जो स्वाध्याय करतोय तो म्हणला समयसारमध्ये दिलाय. आता मग अशी गफलत होते कोणाची तरी, मग समयसार असं सांगणारा नाही. म्हणूनच की तर म्हणूनच जयसेनाचार्यांनी सगळं काय म्हणायचं आपलं बाउंड्री लाईन करून दाखवले. ह्याच्यानंतर या गाथा आहेत, त्याच्यामध्ये एवढे अधिकार आहेत, त्याचे एवढे विश्लेषण रूप गाथा आहेत, सगळं त्यांनी असं काय म्हणायचं आपलं बद्ध करून टाकलंय ना की मागचं पुढचं कोण कोणामध्ये कशात घुसळूच नाही. आणि मग त्यामुळं म्हणून आचार्यांची सगळी स्टाईल आहे ती एकदम करेक्ट आहे. आणि असं असेल तर दोष लागणार नाही कुठं. मग आता तुम्ही हे 9 गाथा वगैरे मागं काढून बघितले तर सगळं वर्णन समजणार आपल्याला की बरोबर एवढं असंच वर्णन आहे. कुठं एखादी गाथा कमी जास्त झाली तर समजून येणार की ती आचार्यांची नाही आहे किंवा आचार्यांची गाथा ह्याच्यात नाही दिली आहे असं वगैरे त्यातून प्रकरण समजणार. म्हणून अशा रीतीने सगळीकडं जयसेनाचार्यांनी खुलासा करून आपल्याला ग्रंथाची रूपरेषा सांगितली. त्याच्यातून तात्पर्य समजून घेणे की अशी वस्तुव्यवस्था आहे तर हे सगळं आगमाचं कथन करून शिकून अध्यात्मापर्यंत गेलो, अध्यात्म भाषा ग्रहण केली तर आपल्याला सुद्धा जीवनामध्ये सुख शांती मिळणार. ओम जाणा अभेद ज्ञानघन स्वभाव जाणा. या आत्म्यामध्ये पराचा प्रवेश नाहीच. परद्रव्यामुळे सुख दुःख नाहीच. मीच करता मीच भोगता, मीच अकर्ता मीच अभोगता आहे जाणा.